तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा केली आहे। या घोषणेनुसार राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्तींशिवाय कर्जमाफीचा थेट फायदा मिळणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर अखेर कर्जमुक्तीबाबत संपूर्ण शासन निर्णय जाहीर झाला आहे। त्याबद्दल आपण आज व्हिडिओ तयार केला आहे। ही माहिती संपूर्ण जाणून घेण्यासाठी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला सर्व माहिती समजणार आहे। तर जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला चालू करूया। तर आज आपण अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती 2026 थकीत 2 लाखांपर्यंत कर्जमाफी आणि वेळेत फेडणाऱ्यांना 50,000 रुपये पर या योजनेची सोपी आणि सरळ माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला चालू करूया। आज आपण पाहणार आहोत कर्जमुक्ती योजनेचे पार्श्वभूमी व घटक। यासाठी फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या या ऐतिहासिक योजनेचे 3 मुख्य घटक आणि त्यापासून मिळणारे थेट फायदे समजून घेऊयात। तर सर्वात आधी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची मोठी डहाळ। तर या कर्जमुक्ती योजनेमुळे महाराष्ट्रातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांचे तब्बल 36,584 कोटींचे थकीत कर्ज माफ होणार आहे। 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेले कमाल 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज पूर्णपणे कोरे करून शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे। तर यासाठी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळात घेतलेले आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेले अल्पमुदत पीक कर्ज थेट माफ केले जाणार आहे। जमीनधारकांची कोणतीही अट नाही। तसेच ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे व नियमित कर्जाची परतफेड केली आहे अशा 23.63 लाख शेतकऱ्यांना प्रति शेतकरी 50,000 रुपयांपर्यंतचा थेट बोनस लाभ बँक खात्यात दिला जाणार आहे। तर 18 जून 2026 चा नवीन GR आणि समिती। तर काय आहे हे GR हे सुद्धा आपण पुढे पाहणारच आहोत। त्यासाठी पात्र असूनही तांत्रिक चुकांमुळे नाव यादीबाहेर राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जिल्हा स्तरावर सरकारने नवीन निर्णय घेतलेला आहे। तर काय निर्णय आहे हे सुद्धा आपण व्हिडिओत पुढे पाहणार आहोत। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा। 2017 व 2019च्या कर्जमाफीत तांत्रिक चुकांमुळे पात्र असूनही अनेक शेतकरी लाभांपासून वंचित राहिलेले होते। हाच दोष दूर करण्यासाठी सरकारने 18 जून 2026 रोजी विशेष GR काढला आहे। प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे। तांत्रिक चूक असल्यास ही समिती थेट हस्तक्षेप करून त्वरित न्याय देणार आहे। वन टाइम सेटलमेंटचा कडक नियम। ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंतची विशेष नियमावली जाहीर केली आहे। काय आहे ही नियमावली हे सुद्धा व्हिडिओमध्ये आपण जाणणार आहोत। आता ह्या OTCचे मुख्य 3 सूत्रे काय असणार आहेत हे सुद्धा जाणून घेऊ। तर 2 लाखांवरील अतिरिक्त रक्कम। ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना 2 लाखांवरील संपूर्ण अतिरिक्त रक्कम स्वतः बँकेत आधी भरावी लागणार आहे। नंतर 31 मार्च 2027 ही अंतिम मुदत असणार आहे। अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। आणि तिसरी म्हणजे उर्वरित शेतकऱ्यांची वरची रक्कम भरताच उर्वरित 2 लाख रुपयांचे थकीत कर्ज सरकार बँकेत थेट वर्ग करून खाते दिनांक करणार आहे। तर कर्जमुक्तीच्या योजनांचे प्रकार व लाभ तपशील पाहणार आहोत। तर हे आहेत पात्रता अटी, घटक प्रकार, लाभार्थी संख्या आणि मिळणारा कमाल लाभ। तर यासाठी पहिली घटक प्रकार आहे संपूर्ण कर्जमाफी। यासाठी पात्रता ही 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असणारे 2 लाखांपर्यंतचे कर्ज। आता याची लाभार्थी संख्या अंदाजे 12,71,000 शेतकरी आहेत आणि
याचा मिळणारा कमाल लाभ हा 2 लाख रुपये असणार आहे. आता दुसरा घटक प्रकार म्हणजे एक वेळ समझोता म्हणजेच OTS. याची पात्रता आणि अटी असणार आहे. 2 लाखांवरील अतिरिक्त रक्कम 31 मार्च 2027 पूर्वी भरणे अनिवार्य असणार आहे आणि लाभार्थी संख्या अंदाजे 19,70,000 शेतकरी असणार आहेत. यासाठी मिळणारा कमाल लाभ हे 2 लाख रुपये कर्ज माफी. आणि तिसरी घटक प्रकार हा प्रोत्साहनपर लाभ. गेल्या 3 पैकी कोणत्याही 2 वर्षात वेळेत कर्ज फेडलेले शेतकरी ही त्याची पात्रता आहे आणि याची लाभार्थी संख्या 23,63,000 शेतकरी आहेत आणि यांना मिळणारा लाभ हा 50,000 रुपये थेट बोनस म्हणून दिला जाणार आहे. तर हे होते कर्जमुक्तीची योजनेचे प्रकार व लाभ तपशील. आता शेतकऱ्यांनी या कर्जमाफीसाठी कोणती कामे लवकर करायची आहेत हे सुद्धा जाणून घेऊ. तुमची कर्जमाफी निश्चित करण्यासाठी महाई-सेवा किंवा CSC केंद्रावर जाऊन त्वरित अंगठ्याचे ठसे किंवा फेस ऑथेंटिकेशन द्वारे eKYC पूर्ण करावे लागणार आहे. नंबर 2. शेतकऱ्यांच्या नव्या डिजिटल कृषी धोरणानुसार डिजिटल भूमी अभिलेख आणि ॲग्रॉस्टिक मंचावरील आपली नोंदणी पूर्ण असणे बंधनकारक असणार आहे. नंबर 3. आधार कार्ड व बँक खात्यावरील नावातील स्पेलिंग जुळत नसल्यास त्वरित बँकेत जाऊन दुरुस्ती करून घेणे जेणेकरून तांत्रिक चूक टाळणार आहे. हे तुम्हाला शेतकऱ्यांनी तात्काळ करण्याची कामे आहेत. आता कर्जमाफी योजनांची ऐतिहासिक आर्थिक तरतूद काय असणार आहे हे सुद्धा जाणून घेऊ. तर 2017ला छत्रपती शिवाजी महाराज ही योजना होती. यासाठी कमाल 16 कोटी रुपये आले होते. 2 नंबर 2019ला महात्मा फुले योजना यासाठी 20,000 कोटी आणि तिसरी म्हणजे 2026ला अहिल्यादेवी होळकर योजना यासाठी सुमारे 36,585 कोटी रुपये असणार आहेत. 2026ची कर्जमाफी ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी असून यावेळीची आर्थिक तरतूद मागील योजनेपेक्षा दुप्पट असणार आहे. या कर्जमाफीबद्दल तुमचे काही प्रश्न किंवा शंका आहेत का? जर असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच तुमचे कर्ज नियमित आहे का थकीत आहे? तुम्हाला 50,000 रुपये किंवा 20 लाखांचा लाभ मिळाला का? खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटू आपण पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.